नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भीमराव बहिर, ग्रीनटेक्स ॲग्रो सायन्स कंपनी प्रतिनिधी. तर आपण आज बेदरवाडी या गावामध्ये आलतो. आपले शेतकरी सुभाष बांगर त्यांनी आपल्या ग्रीनटेक्स ॲग्रो सायन्सचे हे लारो प्लस हे औषध वापरलेले मक्यासाठी, आळीसाठी. तर त्यांना कसं काय रिझल्ट वाटले ते त्यांच्या तोंडाने सांगतील. तुमचं गाव नाव सांगा. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी शेती करतोय. ह्याला जवळपास 7 ते 8 वर्ष झाले. आणि मी शेती करत असताना माझ्या शेतीला जोड व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय, आणि दुग्ध व्यवसाय म्हणल्यानंतर मका, जनावराचं मेन खाद्य म्हणल्यानंतर मका येते. तर मित्रांनो, हल्ली आता ह्या 4-2 वर्षात, पहिलं मकाला आळी पडत नव्हती, पण आता ह्या 4-2 वर्षात तुम्ही काही करा, मका आळी पडती. पण मी माझ्या अनुभवातून तुम्हाला एक सांगतो, मी बरीचशी औषधं वापरली, कोराजन पर्यंत गेलो भारी, पण मकावरली आळी मरत नव्हती. पण मला माझे एक कृषी मित्र किंवा कृषी दुकानदार जेवणनगरचे शिवचरण नागरगोजे साहेब हे म्हणले, तुम्ही एक वेळेस ह्या लारोचा रिझल्ट करा. तर मी एक वेळेस लारू घेतलं. एक वेळेस लारू घेतल्यानंतर इतका फरक जाणवला मला की तुम्ही एक वेळेस अवश्य वापरून बघा. मी वापरलंय, मी कधी तुम्हाला गोत्यात घालणार नाही आणि मी गोत्यात जाणार नाही. एक वेळेस शेतकरी बंधूंनी माझं ऐकावं आणि लारू औषध आपल्या मकावर फवारावं. 30 मिली एका पंपाला घ्यायचं आणि बरोबर आळी जाती. हे तुम्हाला सांगतो, मी कधीही फसवणार नाही कुठल्या शेतकऱ्याला, आणि मी काय कुणाची पैशावर ॲडव्हर्टाईज करणारा माणूस नाहीये, हे तुम्ही ध्यान ठेवा. आणि शेतकरी बंधूंनो, खरंच अवश्य एक वेळेस लारू वापरा. बस. धन्यवाद.